धन्यवाद प्रमोद. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आहोत, त्यामुळे थोडासा सब्र करा. यानंतर आपण मौलिक विचार ऐकणार आहोत. आपले संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ बांधव 1971चे सोमनाथ दादा पाटील यांना विनंती करतो त्यांनी आपले मौलिक विचार या स्वागतपर समारंभानिमित्त द्यावे. नमस्कार. मला काही कारणास्तव बसून बोलावं लागतंय, ते कारण तुमच्या समोर दिसतंय. हां, या सोहळ्याचं यश माझ्या डोळ्यांसमोर दिसतं आहे आणि हीच म्हणजे मला धन्यतेची भावना माझ्या मनामध्ये त्यामुळे जागृत झालेली आहे. गेली 30 वर्ष आम्ही ही माझी विद्यार्थी संघटना बांधून फक्त आमच्यापुरतं काम मर्यादित न ठेवता शाळेत शिकणाऱ्या आणि शिकून बाहेर पडून माझे विद्यार्थी होणाऱ्या मुलांवरही आमचा फोकस ठेवलेला आहे आणि त्याची कल्पना आपल्याला स्वागताध्यक्षांच्या भाषणातून मिळालेली आहे. कुठल्याही संस्थेत जी संस्था इफ एनिथिंग वर्थ ॲट ऑल अशी असेल तर तिच्याकडे एक रोडमॅप तयार असावा लागतो. दुर्दैवाने शासकीय संस्था असल्यामुळे म्हणा, कशामुळे म्हणा, आणि शिक्षकांच्या वारंवार बदल्या होत असल्याने, संघ बदलत असल्याने म्हणा, आपल्या संस्थेमध्ये असा रोडमॅप नव्हता. तो रोडमॅप आम्ही आमच्या अल्पमतीनुसार आणि आमच्या त्यावेळेच्या अल्प अनुभवानुसार तयार केलेला आहे आणि त्या रोडमॅप आखणीचा हा एक भाग आहे. आजवर आपल्यातले खासदार, आमदार, IAS अधिकारी, जिल्हा लेवलचे अनेक अधिकारी, प्राध्यापक, उपकुलगुरूच्या लेवलचे अधिक लोक तयार झालेले आहेत. परंतु जीवनाची असे अनेक क्षेत्र आहेत की ज्याला अजून आपल्या विद्यार्थ्यांनी स्पर्श केलेला नाही. त्या क्षेत्रामध्ये आपल्या नवीन पिढ्यांनी पदार्पण करावं अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि जरी मला त्यातला काही अनुभव नसला तरी माझ्या वतीने काम करणारे प्रमोद गायकवाड, विजयकुमार ठुबे यासारखे नवीन पिढीतले लोक आहेत, ते नक्कीच हे ध्येय यशाच्या शिखरापर्यंत नेतील असा मला विश्वास आहे. आम्हाला शाळेत येऊन 50 वर्ष पूर्ण झाली, हा एक आमच्या आयुष्यातला लँडमार्क आहे. 50 वर्षापूर्वी आम्ही एका खेडेगावातली मुलं होतो आणि आज 50 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या अनेक क्षेत्रात व्यासपीठावर बसून मार्गदर्शन करण्या इतपत लायकी आम्ही संपादित केलेली आहे. ही थोडीशी गर्विष्ठ भाषा असली तरी तिला वस्तुस्थितीचं पाठबळ आहे हे मी नम्रपणे सांगतो. आणि काही वर्षांनी आमची जागा तुम्ही घेणार आहात, सभागृहात बसलेली मंडळी. तेव्हा मला असं वाटतं की विद्यानिकेतनचा हा जो प्रयोग आहे त्याला सेटबॅक जरी मध्ये काही काळ बसला असला तरी आपण तो खूप चांगल्या मार्गावर नेऊ शकतो. इथे काही विद्यार्थ्यांना मी आठवण देऊ इच्छितो की 4 वर्षापूर्वी मी सहज असे रुटीन भेटीमध्ये धुळ्यात आलो होतो आणि विद्यानिकेतनमध्ये गेलो होतो. तेव्हा परिस्थिती अशी होती की प्राचार्य नाहीत पूर्ण वेळ आणि काही जे काही शिक्षक आहेत थोडेसे, म्हणजे 2/3 कॅपॅसिटी होती, ते मन लावून काम करतायत, हे करतायत. पण मला काहीतरी थोडंसं राग आल्यासारखं वाटलं आणि मी सांगितलं की जोपर्यंत या शाळेचा निकाल 10वीचा 100% लागत नाही तोपर्यंत मी शाळेत पुन्हा पाय ठेवणार नाही. वास्तविक धुळ्यात माझं घर असल्याने मला वारंवार यावं लागतं आणि धुळ्यात येऊनही शाळेत न जाणं ही माझ्या दृष्टीने फार दुःखद घटना होती. पण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक ही असते, काय जिगर असते, विद्यार्थ्यांमध्ये जिगर होती, शिक्षकांमध्ये होती. आणि माझे विद्यार्थी ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी सोपवली होती सुधारणेची, त्यांच्यामध्ये ती जिगर होती. आणि मला खरोखर समाधान वाटतं की लागोपाठ 3 वर्ष आणि कदाचित या वर्षीही पुन्हा आपला 100% निकाल लागला, मला आनंद झाला. आणि त्यानंतर मी महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य नावाचं जे मुखपत्र आहे त्याच्यात एक लिहिलेला की आमची शाळा आमचा अभिमान, आमची शाळा आमचा अभिमान. आणि त्या लेखानंतर मला महाराष्ट्रातून 700-800 फोन आले, मला आले आणि बाकी लोकराज्य कार्यालयात आले की या आमच्या मुलाला या शाळेत टाकायचं आहे, कसं टाकूया. त्याच्यानंतर 1 वर्षांनी शासनाने प्रवेश पद्धती बदलली. पण मला आनंद आहे की जे पालक मुलांना शाळेतून काढून घ्यायला निघाले होते, दे वेअर क्वाईट इगर टू ॲडमिट देअर चिल्ड्रन इन दिस एक्सलंट स्कूल. हे सुद्धा एक आपलं यश आहे आणि ते आपण सुवर्ण महोत्सवानिमित्त साजरं करतो आहोत. माझी तर स्वतःची गोष्ट अशी आहे की मी 11वी नंतर चांगला म्हणजे
मला फर्स्ट क्लास होता, खूप चांगले मार्क मिळाले होते, पण कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मी नापास झालो. तो एक कल्चरल शॉक होता मला. पण त्याच्यानंतर आपले ज्यांचे आपण इथे प्राचार्य सिंगमनगर असं नामकरण केलेलं आहे, त्यांना मी भेटलो एकदा. त्यांनी माझ्या बाबतीत ज्या काही चुका झालेल्या होत्या त्यांच्या नव्हे, 11वी पास झाल्यानंतरच्या चुका त्या नेक्स्ट आणून दिल्या. ज्यांना आज आपण ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो, ते या माणसाने माझ्याशी कधी न बोलता, म्हणजे फारसं न बोलता वगैरे माझी ॲप्टिट्यूड त्यांनी अचूक ओळखलेली होती. आणि मला त्यांनी सांगितलं की तू इफ यू वॉन्ट टू करेक्ट युअर कोर्स ऑफ युअर लाईफ डू धिस. आणि त्याच्यानंतर त्यांचा माझा पत्रव्यवहार पुढची जवळजवळ 10-1 वर्ष जिथे आहेत अशापर्यंत सुरू राहिला. ती आपण एका स्मरणिकेत तो पत्रव्यवहार छापलेला आहे की एका नापास मुलाला महाराष्ट्रातल्या पत्रकारितेसारख्या एका प्रतिष्ठित व्यवसायात आणि स्थानिक स्वराज्यासारख्या एका फार महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या व्यवसायात चांगलं नाव कमावता येईल अशा पातळीला त्यांनी आणलं. हे मी सांगतो की मी खूप खाली गेलो होतो नापास होऊन. त्यांनी मला वर आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या केवळ लेखणीतून दिलं. असं अनेक लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. माझी विद्यार्थी म्हणून आज आणि माझी विद्यार्थी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आज इथे एक संकल्प सोडतो आहे की शिक्षण क्षेत्रात म्हणजे राधाकृष्णन किंवा व्ही जॉन वगैरे जे काही फार मोठी जायंट मंडळी ओळखली जाते शिक्षण क्षेत्रात, त्यांच्याशी व्यक्तिगत परिचय असलेल्या या सद्ग्रस्ताचं एकही चरित्रपर पुस्तक किंवा त्यांची अशी काय म्हणतो स्केच, बायोग्राफिकल स्केच देखील उपलब्ध नाही. ते मी या वर्षात करणार आहे. मी गेल्या 2 वर्षात बरीच चरित्र केली, पण हे चरित्र झालं नाही याची मला खंत आहे. या समारंभात मला ते खरं करायचं होतं, परंतु पाय मोडणे, हात मोडणे असे गेले अपघात गेल्या वर्षी 3 झाले मला, त्यामुळे वेळ मिळाला नाही. इच्छाशक्ती कुठेही कमी नाही आहे. पण मला असं वाटतं की येत्या सप्टेंबरपर्यंत मी हे पुस्तक आपल्याला सादर करू शकेन. 40 वर्षानंतर या माणसाविषयी आपल्याला एवढं तीव्रपणे वाटावं. आणि त्या सिंगम सराबद्दलच नव्हे तर त्यांच्यानंतर जे जे प्राचार्य आणि शिक्षक येऊन गेले त्यांच्याबद्दल त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना हीच तीव्र कृतज्ञतेची जाणीव आहे, आपुलकीची जाणीव आहे. नळणीकर सर होते आपले, ते तर कधीही माझ्या कार्यालयात यायचे, मुंबईला किंवा नाशिकला भेटायचे. आणि म्हणजे कुठे माझं त्यांना समोर चुकत दिसत असेल तर तेही सांगायचे. वास्तविक माझ्या ऑफिशियल कामात कसं बोलू असा संकोच एखाद्याला वाटला असता, पण ते आपले क्लास टीचर होते आणि मी काही चुकीचं बोललो वागलो की ते मला सांगाय, अरे असं काय केलंस तू. तर ह्या सर्व लोकांचे आपल्यावर जसे एखाद्या चांगल्या शिल्पकृतीवर त्या स्कल्प्टरचे, शिल्पकाराचे उपकार असतात, पण त्याचं नाव तिथे उद्घाटकाचं नाव लिहिलं जातं, शिल्पकाराचं नाव कुठेतरी कोपऱ्यात लिहिलेलं असतं. तर ह्या शिल्पकारांची नावं यंदापासून आपण थोडीशी अमर करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या सिरीजचा पहिला भाग म्हणून सिंगम सरांचं चरित्र लिहिण्याचं अंडरटेकिंग मी घेतो. बाकी काय समारंभ तर खूप छान चाललेला आहे. मला खरं म्हणजे येणं खूप अवघड होतं, तरी पण मी आपला लंगडत हात बकलेत घालून आलेलो आहे, कारण तुमची सदिच्छा. आणखीन संघटनेच्या पुढच्या विषयी जे बोलायचं आहे ते उद्याचं आपलं विशेष सत्र आहे, त्याच्या समारोपात मी कदाचित 2-5 मिनटं बोलीन. पण आजच्या समारंभामुळे मी किंवा विजय कुमार किंवा सुधाकर दादा, आम्ही कार्तिक इंगळे, आम्ही अतिशय आनंदी झालेलो आहोत हे नोंदवतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद. शशांक म्हात्रेंच्या फार्म हाऊसला जी धडपडीची सुरुवात झाली ती आजतागायत चालू आहे ती शृंखला, आणि त्यामुळे आजही प्लास्टरमध्ये हात अडकवून दादा आले आहेत. दरम्यान आपल्या सभागृहामध्ये आपले आदरणीय इंग्रजीचे व्यासमुनी असलेले गणपत तुकाराम सूर्यवंशी सर हे संभादादा गवळे आणि जीवनदादांच्या प्रयत्नामुळे आपल्या व्यासपीठावर विराजमान झालेत. मी संघटनेचे अध्यक्ष विजयदादा ठुबे यांना विनंती करतो आणि त्याच वेळेस संभादादांना विनंती करतो की मॅडमचं सुद्धा स्वागत पुष्पगुच्छ देऊन सभागृहाच्या समोर, व्यासपीठासमोर आणि व्यासपीठावर सरांचं स्वागत करावं. धन्यवाद विजय दादा. खरं म्हणजे सर आले तेव्हा त्यांची इच्छा होती देशमुख सरांच्या जागेवर बसायची, कारण शिकलगारकर सर आणि ते हे सख्खे शेजारी राहिलेले आहेत नाशिकपासनं. दरम्यान ईशी सर आले आहेत, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय आहे.
ईशी सरांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. ईशी सर, विनंती करतो दत्ताजी सरांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर. दादांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन, गुलाब पुष्प देऊन सरांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत करावं. वाह, क्या बात है. मित्रांनो, यानंतर तुम्हाला माहिती आहे की गोदावरीच्या काठी आपली शाळा वसली होती. गोदावरी तशी नाशिकमध्ये वाहते, पण त्याच गोदावरीच्या प्रेरणेने आणि आपल्या मातेच्या प्रेरणेने सबंध जळगावमध्ये गोदावरी फाउंडेशनच्या रूपाने ज्यांनी विकासाची गंगा आणली ते आपले ज्येष्ठ आणि आपल्याला अभिमान असलेले माझे खासदार बंधू उल्हासदादा पाटील यानंतर आपल्या सर्वांसाठी आपले मौलिक विचार व्यक्त करतील. विनंती करतो माननीय उल्हासदादा पाटील. थँक्यू डॉक्टर संजय. जीवन, केडी, लक्ष्मीकांत, कार्तिक, सुधाकर, सोमनाथ दादा, ठुब्या, सोमनाथ, आमचे गुरु त्रिभुवन दादा, प्याला ज्यांच्या हातात आहे ते, शेलार दादा, मॅडम चव्हाण, सन्माननीय ईशी सरांना नेहमी कोटामध्येच बघायचो. आदरणीय जी टी सूर्यवंशी सर, आदरणीय सुंदरकांतजी देशमुख सर, आदरणीय शिकलगार सर, शिकलगार सरांच्या दोघी कन्या ज्यांच्यासोबत आम्ही नाटकामध्ये काम केलं होतं, मलिका बसली आहे समोर, सारे सूत्रसंचलन करणारा डॉक्टर संजय, सर्वच शिक्षक वृंद, सारे बॅचचे अतिशय शिस्तीने बसलेले, ड्रेस कोडमध्ये असलेले सारे सन्माननीय माझे छोटे बांधव, मोठे बांधव, ज्ञात आहेत ते सगळे, अज्ञात जे झालेत त्यांना स्मरण करतो. आणि सर्वप्रथम अजून मी पावती फाडलेली नाही आहे, त्यामुळे विजा माझ्याकडे असा सकाळपासून बोलतच नाही आहे. म्हटलं काय कारण असेल की ज्यामुळे हा बोलत नाही आहे. तेव्हा माझ्या बॅचच्या मुलांनी सांगितलं की तुझी पावती फाडलेली नाही आहे, म्हणून भाषण सुरू करण्याच्या आत 1 लाखाची पावती त्याच्याकडे देऊन टाकतो. विजा संघटनेमध्ये काम करणार आहे, त्यामुळे त्याला 1 लाख नको आहे, 5 लाख तो म्हणतोय, 6 लाख करतो, काही हरकत नाही. ईशी सर, तुम्हाला मी आणि जी टी सूर्यवंशी आणि शिकलगार सर आणि सुंदरकांत देशमुख या सगळ्यांनाच आम्ही नतमस्तक होऊन नमस्कार याकरता करतो की हे जे काय आम्ही 5-6 लाख किंवा जे काय सगळेच जण, मीच काय, माझ्या नंतर सगळे 6-6 लाख देणार आहेत, काही काळजी करू नको. या सगळ्यांना ज्यांनी तयार केलाय ते आपण आहात. म्हणजे शाळेमध्ये असताना शाळेचे तर शिक्षक वृंद तेवढेच महत्त्वाचे मार्गदर्शन करणारे होतेच, पण आमच्या पहिल्या बॅच पासूनचे जे आमचे सन्माननीय ज्येष्ठ शेलारदादा पासून
जीवनदादापासून, केडीपासून, लक्ष्मीकांतपासून, कार्तिकपासून, सुधाकरपासून, सोमनाथपासून सगळे, या सगळ्यांनी जी जी ज्युनियर बॅच ॲडमिट व्हायची त्या ज्युनियर बॅचला अतिशय मनापासून सुसंस्कारित केलं होतं. म्हणून आमच्या सर्व सिनियरचं सुद्धा आम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आभार मानतो. मगाशी त्रिभुवन दादांनी सांगितलं की अनेक क्षेत्रामध्ये आपण काम केलंय, काहींना मदत केली आहे, ते मात्र वेगळं रसायन आहे. ते कितीतरी लोकांना त्यांनी त्या ठिकाणी विविध प्रकल्प उभे करून दिलेत. मला स्वतः ज्या वेळेस मी सांगितलं की दादा मला बँक उघडायची आहे, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तू जर 15 दिवसामध्ये 1 कोटी रुपये जमा करू शकत असशील तर तुला मी बँकेचं लायसन देऊन टाकतो. त्रिभुवन दादाच्या मार्गदर्शनाने गोदावरी बँकेचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करतायत. हे दादा तुम्ही नाही सांगू शकत, पण आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणून अशा पद्धतीचे मोठे व्यक्ती आज आम्हाला भाग्य आहे की मला लोकसभेमध्ये जाण्याचा पहिला सन्मान मिळाला जीवनदादा. पण आज आमचं भाग्य आहे की आम्हाला या देशाच्या पहिल्या 10 मध्ये आजच्या स्थितीत एक अतिशय उच्च विद्वान अशी व्यक्ती मिळाली, ते म्हणजे आमचे खासदार विनयदादा सहस्रबुद्धे. खरं म्हणजे विनय अभ्यासात एवढा काही खास नव्हता, आपलं घरातलंच आहे, बरा होता, मराठीमध्ये चांगला होता, डिबेटिंग मध्ये अतिशय उत्तम होता. पण आता ज्या वेळेस दिल्लीला विनयला आम्ही भेटायला जातो त्यावेळेस मन भरून येतं की जगातले नाही, भारतातले नाही, सर्वच ठिकाणचे इंटेलेक्च्युअल विनय दादाच्या अपॉइंटमेंट करता लाईनीमध्ये उभे असतात. जरा टाळ्या वाजवा जरा. हे प्रॉडक्ट जे आहे हे असे अनेक तुम्ही समोर बसलेले प्रॉडक्ट्स आहात. काही डेव्हलप होत आहेत आणि काही डेव्हलप होण्याच्या मार्गावरती आहेत. आमचे जीवनदादा बसलेत. सगळ्यात कठीण महाराष्ट्रातली नोकरी असेल ती जळगाव महानगरपालिका. सगळ्यांना ठुब्या सुता सारखं सरळ करून टाकलं. बिलकुल चुकीचं काम आणायचं नाही, बाकी माझ्याकडून कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला की एका दिवसाला एका वेळेस 25,000 नागरिकांना झाडू हातामध्ये घ्यायला लावला होता हा आमचा जीवनदादा सोनवणेने. अनेक आहेत असे उदाहरणं. ही सगळी उदाहरणं आमच्या सगळ्यांकरता रोल मॉडेल आहेत. म्हणून ज्या वेळेस मधुकररावजी कैलासवासी स्वर्गीय मधुकररावजी चौधरी यांनी त्यावेळेसचे त्यांचे सेक्रेटरिएटचे सुक्तनकर साहेब आणि त्यांच्या सोबत बसून या शाळेची ब्लूप्रिंट तयार केली असेल, त्यावेळेसची ती ब्लूप्रिंट निश्चितपणे कशी यशस्वीपणे होत चालली त्याचं सुद्धा स्वर्गामध्ये मधुकरराव चौधरींना अतिशय मनापासून आनंद होत असेल. मधुकररावांच्या मी फार जवळ होतो. माझ्या भाषणांमध्ये मी अनेक वेळा सांगितलं की पब्लिक स्कूलचा जन्म कसा झाला, कारण मी त्यांची खूप सेवा करत होतो. मधुकरराव चौधरी आजारी पडलेत की मी त्या ठिकाणी त्यांची सेवा करायला नेहमीच जायचो. आणि त्यावेळेस चर्चा करताना अनेक विषयांवरती चर्चा व्हायची. बीबी सिंगमची अपॉइंटमेंट कशी झाली, महागावकरांची अपॉइंटमेंट कशी झाली, चिपळूणकरांची अपॉइंटमेंट कशी झाली, औरंगाबादचं पब्लिक स्कूल कसं झालं, चिखलदऱ्याचं पब्लिक स्कूल होताना त्या ठिकाणी जो भूकंप झाला होता त्यावेळेसची परिस्थिती कशी झाली होती, या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण त्यांनी त्यावेळेस मला जी जी माहिती देत होते ते बघितल्यानंतर त्यांची जी जीवनदादा ओरिजिनल कन्सेप्ट आपल्याबद्दलची होती ती तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खूप खूप मनापासून आनंद होईल. ती अशी होती की इंग्लंडमधलं जे पब्लिक स्कूल आहे
सन 1200 का 1300 सालातलं पब्लिक स्कूल आहे, बार्न पब्लिक स्कूल. त्या पब्लिक स्कूलमध्ये राजे रजवाड्यांच्या जगातले मुलं शिकायला आणण्याकरता ते पब्लिक स्कूल स्थापन केलं होतं. त्या ठिकाणी त्या मुलांवरती संपूर्ण त्या भागातली, कारण त्या भागातले राजे रजवाड्यांचे मुलं म्हणजे ग्रामीण भागातले मुलं असं समजायचे, सगळ्यात उच्च म्हणजे इंग्लंडचे लोक समजले जायचे. आणि म्हणून कुठल्या वेगवेगळ्या जगातल्या राजांचे मुलं यांना एकत्रपणे शिकवणं, त्यांच्यावरती विविध प्रकारचे कल्चर डेव्हलप करणं, त्यांच्यातलं पोटेन्शियल एक्सप्लोर करणं, ह्या दृष्टीने बार्न्स पब्लिक स्कूल हे तयार झालं होतं. तुम्ही जर वेबसाईटवरती गेला तर जी सिस्टीम आपली बसायची होती, ग्रुप सिस्टीम, आपल्याकडे बेंचेस नव्हते, ग्रुपमध्ये बसायचो आपण. आपले जे जे आपल्याकडून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करून घ्यायचेत, आपल्याकडे आपण क्रिकेट, संजय केळकर वर्सेस बडगुजर अशा मॅचेस चालायच्या, हॉकीच्या मॅचेस चालायच्या. आणि सुदैवाने त्यावेळेस आपल्याला ग्राउंड उपलब्ध खूप होतं, कारण एसटी कॉलनी पण नव्हती किंवा शेजारचा तुमचा कुठलाही भाग नव्हता. मला आठवतं आता मगाशी येताना ज्या वेळेस GT सूर्यवंशींना शिकलगार भेटले त्यावेळेस मला ते दिवस आठवले की GT सूर्यवंशींचं क्वार्टर शिकलगारांनी घेतलं होतं, नाही का?